ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। अपघातग्रस्तांना आता 25,000 खरं तर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना आता 25,000 रुपये मिळणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ही मोठी घोषणा केलेली आहे। तर 1.5 लाखांपर्यंतचे उपचार देखील जखमींना देण्यात येणार आहेत। तर जखमींना मदत करणाऱ्यांसाठी ही बक्षिसाची रक्कम 5,000 वरून आता 25,000 रुपये करण्यात आलेली आहे। अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना आता 25,000 रुपये मिळणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ही मोठी घोषणा केली आहे। 1.5 लाखांपर्यंतचे उपचार देखील जखमींना मदत करणाऱ्यांसाठी देण्यात येणार आहेत। बक्षिसाची रक्कम आता 5,000 वरून 25,000 रुपये करण्यात आलेली आहे। रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांसाठी बक्षिसाची रक्कम 5,000 वरून 25,000 रुपये करण्यात आली आहे। तर 1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार देखील मिळणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे। रस्ते अपघातातील मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना जी आहे त्या योजनेत मात्र आता मोठी सुधारणा केलेली आहे। सम्राटीन अशी ही योजना आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता 25,000 रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल असं जाहीर केलंय। यापूर्वी ही रक्कम केवळ 5,000 रुपये इतकी होती, ज्यामध्ये आता 5 पटीनं वाढ करण्यात आली आहे। जखमींना गोल्डन आवर मध्ये रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 25,000 रुपये आणि प्रशस्तीपत्रक दिलं जाणार आहे। अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिला 7 दिवसांसाठी 1.25 लाख रुपयांपर्यंतच कॅशलेस अर्थातच मोफत उपचार सरकार करणार आहे। तर मदत करणाऱ्या व्यक्तीला राहवीर या पदवीनं सन्मानित केलं जाणार आहे। ही योजना केवळ राष्ट्रीय महामार्गापुरती मर्यादित नसून राज्य महामार्ग, जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांवरील अपघातांसाठी देखील लागू असणार आहे। वळूयात पुढल्या बातमीकडे। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे। दोन्हीकडेच वकील सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढचं पाऊल ठरणार आहे। प्रत आल्यावर सुप्रीम कोर्टात जायचं की नाही ते आता ठरवलं जाणार आहे। मोठी अपडेट समोर येते। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे। दोन्हीकडचे वकील सुप्रीम कोर्टात जाण्याची त्यामुळे शक्यता आहे। निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढचं पाऊल आता ठरणार आहे। प्रत आल्यावर सुप्रीम कोर्टात जायचं की नाही ते ठरवलं जाणार आहे। तर आता अपडेट समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।